सर्वांना राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा। आज 26 मे 2021 या दिवसाच्या निमित्ताने राजश्री शाहू महाराजांची प्रतिनिधित्वाबाबत भूमिका आणि सध्याची आरक्षणाची सद्यस्थिती या विषयाच्या अनुषंगाने बीड जिल्ह्यात आयोजित हे प्रबोधन शिबिर, या प्रबोधन शिबिराची अध्यक्षता माझ्याकडेच जे दिलेली आहे त्याबद्दल मी संयोजकाचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो आणि विषयाच्या अनुषंगाने राजश्री शाहू महाराज यांच्या जीवनचरित्राचे काही महत्त्वाचे पैलूही आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करतो। 26 जून 1874 साली आबासाहेब व राधाबाई घाटगे यांच्या घरामध्ये छत्रपती राजश्री शाहू महाराजांचा जन्म झालेला आहे, हे आपल्याला सर्वांना अवगत आहे। राजश्री शाहू महाराज म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्य आणि कार्याचा उत्तुंगाचा वारसा लाभलेला आणि तो वारसा पुढे नेलेला हा राजा म्हणता येईल। त्यामुळे मी मराठा बहुजन समाजाला विनंती करेल की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे छत्रपती शाहू महाराजांची जयंती ही गावागावामध्ये आणि घराघरामध्ये मोठ्या उत्साहात, मोठ्या आनंदाने साजरी करावी, ही नम्र विनंती करतोय। कारण त्यांचे कृती विचार समजून घेणं आणि त्याप्रमाणे आचरण करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे। राजश्री शाहू महाराजांच्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये काही महत्त्वाचे पैलू जे आपल्यासमोर ठेवणं उचित आहे, ज्यामध्ये राजकुमार कॉलेज राजकोट या ठिकाणी त्यांच्या शिक्षणाची सोय करण्यात आली होती। या शिक्षणासोबतच त्यांनी अश्वारोहण, कुस्ती, नेमबाजी या कलाही अवगत करून घेतल्या होत्या। त्यांना मार्गदर्शन करत असताना स्टुअर्ट फ्रेझर यांनी त्यांना इंग्रजी, गणित, इतिहास, भूगोल व अर्थशास्त्र या विषयाच्या अनुषंगाने मार्गदर्शन केलेलं आहे आणि स्वतः शाहू महाराजांनी या विषयामध्ये प्रावीण्य संपादन केलेले आपल्याला दिसून येते। छत्रपती राजश्री शाहू महाराज हे उच्च विद्या विभूषित होते, हे सहजपणे आपल्या लक्षात येते। कौटुंबिक बाबतीमध्ये महाराजांचं वय 3 वर्ष असताना त्यांच्या आई म्हणजेच राधाबाई यांचं निधन झालं होतं। वडील म्हणजेच शाहू महाराज हे वयाच्या 12 वर्षाचे असतील त्यावेळेस त्यांचे वडील आबासाहेब घाटगे यांचं निधन झालं होतं। म्हणजेच त्या निधनाचं कारण हे वडिलांचं अतिमद्य सेवन होतं, हे महाराजांना माहीत झालं आणि महाराजांनी यामधून जो धडा घेतलेला तो फार महत्त्वाचा आहे की त्यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये नंतर वडिलांचं ज्या गोष्टीमुळे निधन झालं ते अतिमद्य सेवन, म्हणून त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये कधीच मद्याला स्पर्श केला नाही आहे, मद्यापासून ते दूर राहिले, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे। छत्रपती राजश्री शाहू महाराजांनी राज्यारोहण झाल्यानंतर त्यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर हा जो भारत आहे किंवा त्या काळामध्ये असणारी जी विविध संस्थाने आहेत त्या संदर्भाने माहिती करून घेण्यासाठी त्यांनी उत्तर ते दक्षिण असा एक दौरा केला, ज्या माध्यमातून त्यांनी विविध स्थळांना, देशभरातल्या विविध स्थळांना, विविध ठिकाणची जी पद्धती आहे त्या पद्धतीचा चिकित्सक असा अभ्यास केला। त्याचबरोबर पश्चिम ते पूर्व असाही एक दौरा केला, अशी एक अभ्यास सहल त्यांनी केली, ज्या माध्यमातून त्यांना विविध बाबी यांचा परिचय झाला। विविध संस्थाने, त्या संस्थानांचा अभ्यास, तिथला राज्यकारभार याही बाबींची जाणीव झाली। राजश्री शाहू महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केलेल्या महत्त्वाच्या गोष्टीमध्ये शिक्षणाच्या संदर्भाने केलेलं त्यांचं काम हे सर्वात महत्त्वाचं आहे। राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी जे सांगितलं होतं की मती, नीती, गती, वित्त आणि स्वाभिमान या 5 गोष्टी विद्येमुळे येतात आणि म्हणून विद्या संपादन करणं, विद्या
अवगत करणं, शिक्षित होणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून त्यांचा विचार, त्यांचा वारसा शाहू महाराजांनी स्वतः अंमल केला आणि म्हणून त्यांनी त्यांच्या संस्थानामध्ये शाळा, कॉलेज, वसतिगृह यांची सुविधा निर्माण केली. कारण त्यांना एक अनुभव आला की पी सी पाटील सारखा एक जो विद्यार्थी आहे, जो मॅट्रिकला खूप चांगल्या गुणाने उत्तीर्ण होतो आणि त्यावेळेस भेटीमध्ये त्याच्या लक्षात येतं आहे की त्याच्यासोबत वसतिगृहात राहत असताना झालेल्या ज्या गोष्टी आहेत या संदर्भाने नंतर ते चर्चा करतात आणि नंतर जातवार वसतिगृहांची संकल्पना राजश्री शाहू महाराज स्वतः अंमल करतात. यामध्ये 18 पगड बहुजनांच्या सगळ्या ज्या जाती आहेत, ज्यांना प्रतिनिधित्व मिळालं नाही, ज्या शिक्षणापासून कोसो दूर आहेत, अशा सर्व जाती धर्माच्या मुलांना शिक्षणाची सोय, वसतिगृहाची सोय, कॉलेजची सोय ही शाहू महाराजांनी केली. ही आपल्याला सहजपणे लक्षात येते. तुम्हाला एक सोपं उदाहरण सांगेल की शेख मोहम्मद युनुस अब्दुल यांच्या नेतृत्वाखाली, यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी मुस्लिमांसाठी सुद्धा बोर्डिंगची व्यवस्था केली होती, शाळेची व्यवस्था केली होती. आणि त्याचं एक उदाहरण सांगता येईल की त्यांना 5,500 रुपयाचं जी तडजोड आहे, खर्च आहे, तो खर्च केला होता. आणि सोबतच 250 रुपये वार्षिक अनुदान, म्हणजे त्या काळामध्ये ही खूप मोठी रक्कम आहे. आणि जी इमारत बांधकाम केली होती त्यासाठी सागवान लाकूडाची सुद्धा व्यवस्था त्या माध्यमातून केली होती. आज त्याच ठिकाणी MPSCचं एक सेंटर हे चालवल्या जातं. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. इतर या गोष्टीसोबतच शिक्षणासोबतच शाहू महाराजांनी जी सर्वात महत्त्वाची आणि क्रांतिकारक जी घटना आहे, जी 26 जुलै 1902ला त्यांनी इथल्या बहुजनांना, SC ST OBC मायनॉरिटींना 50% नोकऱ्यांसाठीचं जे प्रतिनिधित्वाचं जी आदेश आहे, तो आदेश या ठिकाणी पारित केलेला आहे, ज्याच्या माध्यमातून शाहू महाराजांनी एका ओळीमध्ये या आदेशाद्वारे जी सर्व बहुजनांची माणसं आहेत त्यांना प्रतिनिधित्व देण्यासाठी जो आदेश पारित केला होता तो फार महत्त्वाचा आहे आणि फार मौलिक आहे, ज्या माध्यमातून ज्यांना आजपर्यंत कुठंही प्रतिनिधित्व मिळालं नव्हतं त्या सर्व लोकांना प्रतिनिधित्व मिळालं. याच्यासोबतच म्हणजे ते नोकऱ्यासोबतच त्यांनी स्वतःच्या खाजगीमध्ये सुद्धा त्या संदर्भाने काम केलं होतं. आणि ज्यावेळेस या गोष्टीला विरोध होऊ लागला होता, मग याला जर टिळकांनी विरोध केला, तसाच गणपतराव अभ्यंकर जे होते त्यांनीसुद्धा विरोध करण्याचा प्रयत्न केला. त्या जे मुनीम होते मग त्यांना स्वतः राजश्री शाहू महाराजांनी घोडे आणि चणे हे एक उदाहरण, आता मी त्यावरती बोलणार नाही, त्या उदाहरणाच्या माध्यमातून त्यांनाही रिप्रेझेंटेशनचं, प्रतिनिधित्वाचं महत्त्व कसं आहे हे पटवून दिलं होतं. याही गोष्टी आहेत. त्यासोबत अस्पृश्यता निवारणाच्या संदर्भाने स्वतः शाहू महाराजांनी 22 जुलै 1918ला एक आदेश काढला होता, ज्या आदेशान्वये अस्पृश्यता निवारणासाठी त्यांनी सक्त कायदा केला होता. आणि यासोबतच स्वतः वैयक्तिक आयुष्यामध्ये शाहू महाराज यांनी अस्पृश्यांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला होता. राजकीय प्रतिनिधित्व म्हणून दत्तोबा पोवार जो आहे, ज्या दत्तोबा पोवारला महाराजांनी त्या काळामध्ये नगराध्यक्ष केलं होतं. याचबरोबर महाराजांचे जे मित्र आहेत, त्यांचे काही नौकर आहेत, इथे जाणीवपूर्वक त्यांनी अस्पृश्य लोकांची नेमणूक केली होती. आपल्याला सर्वांना सुधारक जे हॉटेल आहे, जे गंगाराम कांबळेला महाराजांनी काढून दिलं होतं आणि स्वतः महाराज त्यांच्या दरबारातले अनेक सहकारी घेऊन त्या ठिकाणी चहा प्यायला जायचे, ही गोष्ट आपल्या सर्वांना ज्ञात आहे. म्हणून अस्पृश्यता निवारणाच्या संदर्भाने सुद्धा केलेलं महाराजांचं काम हे फार महत्त्वाचं आहे. आणखी एक उदाहरण मी याला जोडील. माणगावला जी 1920ला अस्पृश्यता निवारणाच्या संदर्भाने जी परिषद भरली होती, त्या परिषदेला स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा होते. त्या ठिकाणी स्वतः शाहू महाराज परिषदेनंतर जेवायला जे बसले, जो रोटी व्यवहार आहे, स्वतः म्हणजे राजा असणारं व्यक्तिमत्व हे जे सर्व लोक बसले होते त्या लोकांच्या पंक्तीला बसलेच. म्हणजे त्या ठिकाणी अस्पृश्यांच्या मांडीला मांडी लावून शाहू महाराज त्या ठिकाणी जेवायला बसलेलं उदाहरणसुद्धा आपल्याला ज्ञात आहे, माहीत आहे. आणि म्हणून रोटी व्यवहाराच्या माध्यमातून अस्पृश्यता संपवत असताना बेटी व्यवहाराच्या माध्यमातून सुद्धा महाराजांनी अस्पृश्यता संपवण्याचं काम केलं आणि जातींना जोडण्याचं काम केलं, हे आपल्या सहजपणे लक्षात येतं आहे. म्हणून महाराजांनी जी स्वतःची जी चुलत बहीण आहे चंद्रभागाबाई,
हिचा विवाह जे इंदोरचं होळकर घराणं आहे त्या होळकर घराण्यामध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे हे आपल्याला माहीत आहे. त्याच्यासोबतच त्यांनी त्या विवाहामध्ये सामूहिक विवाहसुद्धा करण्याचा प्रयत्न झालेला आहे, ही गोष्ट आपल्याला माहीत आहे. आणि महिलांच्या बाबतीमध्ये शाहू महाराजांचा जो दृष्टिकोन होता तो फार व्यापक होता. स्वतःची जी सून विधवा झाली होती तिलाही त्यांनी उच्च शिक्षणासाठी संधी दिली. सोबतच ज्या महिलांना फार त्रास सहन करावा लागता अशा महिलांच्या संदर्भाने कौटुंबिक अत्याचार निवारण कायदा 1919 ची तरतूद किंवा तो कायदा महाराजांनी पारित केलेला होता, ज्या कायद्यान्वये महिलांना संरक्षण मिळालंच होतं. सोबतच त्या संदर्भाने जर चुकीचं वर्तन जर झालं असेल तर 200 रुपये दंड आणि 6 महिन्याचा कारावास या कायद्यान्वये महिलांच्या सुरक्षितेसाठी करण्यात आला होता. ही गोष्ट आपल्या सर्वांना माहीत असावी, माहीत असेलच. याचबरोबर शाहू महाराजांचं जे शेतकरी सुखी होण्यासाठीचं जे धोरण आहे त्यामध्ये त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले आणि राधानगरीसारखं धरण बांधलं, ज्या धरणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतीला मुबलक असं पाणी मिळालं. सोबतच शेतकऱ्यांचा शेतमाल जो पिकला आहे त्याला बाजारपेठ हवी म्हणून शाहू महाराजांनी शाहूपुरी, जयसिंगपूर या बाजारपेठा निर्माण केल्या. आपल्याला या निमित्ताने सहजपणे शाहू महाराजांचा जो दृष्टिकोन आहे, जो विचार आहे तो सहजपणे लक्षात येतोय. याचसोबतच उद्योजकतेला किंवा रोजगार उपलब्ध झाला पाहिजे म्हणून छत्रपती शाहू मिल्स, ज्या मिलची सुद्धा शाहू महाराजांनी स्थापना केली होती, ज्या माध्यमातून अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध झाला होता. आणि सोबतच शाहू महाराज हे अष्टपैलू आणि बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. हे जे आपण म्हणतो त्या बहुआयामीमध्ये आपल्याला या गोष्टीसोबतच महाराजांचा क्रीडा म्हणजे कुस्तीच्या संदर्भाने किंवा खेळाच्या संदर्भाने महाराजांना खूप त्या संदर्भाची आवड होती. म्हणून त्यांनी अनेक व्यायामशाळा यांना अनुदानं किंवा अनेक व्यायामशाळासुद्धा निर्माण केल्या होत्या, ज्या माध्यमातून क्रीडापटू उत्तम तयार होतील. याचबरोबर जे मल्ल तयार होतील यासाठी सुद्धा त्यांनी केलं. मल्लविद्येला सुद्धा प्रोत्साहन दिलं. कला, विविध ज्या कला आहेत त्या कलांची जोपासना शाहू महाराजांनी स्वतः केली आणि संस्थानामध्ये सुद्धा त्या कलावंतांना, त्या कलाकारांना विशेष असं जे राजश्रय आहे तो राजश्रय देण्याचा प्रयत्न महाराजांनी केलेला आहे. याचबरोबर नाट्य असेल, संगीत असेल, चित्रपट असेल या क्षेत्रात सुद्धा महाराजांनी केलेली जे सहकार्य आहे हे फार महत्त्वाचं आहे. आणि कोणतंही राज्य हे जर संपन्न घडवायचं असेल तर त्या राज्यामध्ये असणारी जी लोकं आहेत ती बहुआयामी असणं आणि ती बहुआयामी असण्यासाठी त्या प्रांताचा, त्या संस्थानाचा राजासुद्धा बहुआयामी असावा. अशा पद्धतीने शाहू महाराजांनी केलेलं जे कार्य आहे हे निश्चितपणे फार महत्त्वाचं आहे, हे आपल्याला सहजपणे जाणवतंय. शाहू महाराजांच्या बाबतीमध्ये घडलेलं जे वेदोक्त प्रकरण आहे, ज्या वेदोक्त प्रकरणामध्ये जो भेद केला गेला होता त्यानंतर महाराजांच्या संपूर्ण विचारसरणीला आणि महाराजांच्या विचारांना हे अधिक तीव्रता आलेली असेल हे आपल्याला सहजपणे जाणवतंय. वेदोक्त प्रकरणानंतर त्यांचा जो अपमान झाला, त्यांना जे छळण्यात आलं, त्यानंतर महाराजांचं जे काम आहे याची जाणीव झाल्यानंतर त्यांनी मात्र कामाची गती वाढवलेली आपल्याला सहजपणे लक्षात येते. शाहू महाराजांनी केलेल्या कामाला आपण बघत असताना या सर्व गोष्टीसोबतच शाहू महाराजांचा जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन खूप व्यापक आहे, हे मी तुम्हाला यापूर्वी जे सांगितलेलं आहे. आणि म्हणून शाहू महाराजांना आम्ही समजावून घेणं, त्यांनी एक जो आदेश काढला होता ब्राह्मणी धर्मापासून सावधान, हा सुद्धा आम्ही समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. ज्या माध्यमातून जो अन्याय होत आहे किंवा ज्या पद्धतीने इथल्या मराठासह ज्या सर्व लोकांना जी वागणूक मिळते प्रस्थापितांकडून किंवा मनुवादी व्यवस्थेकडून किंवा ब्राह्मणी व्यवस्थेकडून, त्या संदर्भाने शाहू महाराजांनी जे पोळलेलं आहे त्याच्यावरती इलाज करण्याचं काम केलेलं आपल्याला सहजपणे लक्षात येतील. आणि म्हणूनच सत्यशोधक समाज जो राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी स्थापन केला होता, त्या सत्यशोधक समाजाला पुढे नेण्यासाठी किंवा आपल्या संस्थानामध्ये त्याला सहकार्य करण्याचं जे काम शाहू महाराजांनी मोठ्या प्रमाणात केलेलं आपल्याला सहजपणे लक्षात येईल. आणि पश्चिम महाराष्ट्र जो प्रगतीवर आहे याचा एक कारण आपल्याला सहजपणे लक्षात येतील की शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये शेतकऱ्याचा आसूड हा राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंचा जो ग्रंथ आहे या ग्रंथाची गावागावामध्ये पारायणे करून घेतलेली आहेत. आणि म्हणून तिथला जो शेतकरी आहे, तिथला जो कष्टकरी आहे हा जागृत झालेला आहे आणि जागृत होऊन त्याला त्याच्या ज्या योग्य संधी आहेत त्याला त्याचा संदर्भाने जी
सामाजिक चेतना आहे ती सामाजिक चेतनासुद्धा अगदी योग्य प्रकारे त्याच्यामध्ये रुजवली गेली आहे आणि त्यामधून तो सहज प्रगतीच्या दिशेने पुढे गेलेला आपल्याला सहज लक्षात येतं आहे. सत्यशोधक समाजाचं काम पुढं नेत असताना शाहू महाराजांनी भास्करराव जाधवांची त्यासाठी विशेष अशी मोहीम त्यांची नियुक्ती केली होती आणि भास्करराव जाधव हे सत्यशोधक समाजाचं काम पुढं नेण्यासाठी संस्थानामध्ये अग्रभागाने पुढे राहायचे. याचबरोबर शाहू महाराजांनी सदाशिवराव बेनाडीकरांच्या माध्यमातून स्वतंत्र असं जगद्गुरू तुकोबाराय पीठ निर्माण केलं होतं आणि त्या माध्यमातून सुद्धा त्यांनी जे पर्यायी जे गोष्टी आहेत पर्याय देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आपल्याला सहजपणे लक्षात येईल. आपल्याला निश्चितपणे या विषयावरून मी लगेचच शाहू महाराजांची प्रतिनिधित्वासंदर्भातली असली जी भूमिका आहे ती भूमिका तुमच्या पुढे ठेवणार आहे. शाहू महाराजांनी आपल्याला हे माहीत आहे की शाहू महाराजांना जे मार्गदर्शक होते किंवा त्यांनी कुणाच्या याच्यावरती अंमल केला तर आपल्याला सहज लक्षात येते की 19 ऑक्टोबर 1882ला सर्वप्रथम महात्मा फुले यांनी बहुजनांच्या संदर्भाने सरकारी खात्यात त्यांचं प्रतिनिधित्व असावं अशी मागणी अशी भूमिका ही इंग्रजांकडे केली होती आणि पुढं नंतर त्याच भूमिकेला खऱ्या अर्थाने पुढं नेण्याचं काम शाहू महाराजांनी केले. शाहू महाराजांनी जी एका ओळीत जे रिप्रेझेंटेशन दिलं त्या ओळ महत्त्वाची आहे की प्रतिनिधित्व नसलेल्या लोकांना प्रतिनिधित्व मिळावं अशी संधी देताना त्यांनी सांगितलं आहे की ब्राह्मण, पारशी, शेनवी, कायस्थ प्रभू हे 4 पुढारलेले वर्ग सोडून सरकारात प्रतिनिधित्व असणारे हे जे समुदाय आहेत यांना सोडून इतरांना सर्वांना 50% प्रतिनिधित्व यानंतर संस्थानातल्या खाजगी आणि सरकारी क्षेत्रामध्ये राहील या पद्धतीने काढलेला जो आदेश आहे हा फार महत्त्वाचा आहे. शाहू महाराजांना या संदर्भाने काम करत असताना त्यांनी प्राथमिक शिक्षण हे मोफत आणि सक्तीचं त्यांच्या संस्थानामध्ये केलं होतं आणि ती जर एखादा पालक जर मुलांना शाळेत पाठवत नसेल तर त्याला दंडाची सुद्धा 1 रुपये दंडाची सुद्धा तरतूद शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये राबवली होती हे आपल्याला सहजपणे लक्षात येते. कोल्हापूर दिवाण म्हणून राव बहादूर सबनीस, सरसुबे म्हणून भास्करराव जाधव आणि स्टेट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून दाजी पृथ्वीचार्य या बहुजनांच्या लोकांची नियुक्ती ही या माध्यमातून शाहू महाराजांनी केलेली आपल्याला सहजपणे लक्षात येते. शाहू महाराजांच्या कार्याला आणि कर्तृत्वाला पुढे नेत असताना आपल्याला शाहू महाराजांनी केलेलं जे सर्व काम आहे जे प्रतिनिधित्वाच्या संदर्भात घेतलेली जी भूमिका आहे ही भूमिका समजून घेत असताना आज काय घडलेलं आहे हेही सहजपणे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. ज्या पद्धतीने शाहू महाराजांचा जो वारसा आहे तो वारसा निश्चितपणे पुढे बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे नेलेलं आपल्याला सहजपणे लक्षात येतं. शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर हे एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारी माणसं होती. ज्या माणसांमुळं महाराष्ट्राची ओळख करत असताना अनेकदा म्हटलं जातं की फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आणि म्हणून फुले शाहू आंबेडकरांचा असणारा हा जो महाराष्ट्र आहे म्हणून आंबेडकर आणि ज्योती फुले यांना जोडणारा दुवा कोण आहे तर ते शाहू महाराज आहेत आणि म्हणून हा फार महत्त्वाचा विचार आहे, हा फार मौलिक विचार आहे आणि जो महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी, महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी किंवा महाराष्ट्राच्या ओळखीसाठी फार महत्त्वाचा आहे हे आपल्याला सहजपणे लक्षात येते. शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने शाहू महाराजांच्या विचार इथल्या भटक्या विमुक्त जमातीचा उद्धार करण्याचं कामही शाहू महाराजांनी केलं हे आपल्याला सहजपणे लक्षात येते. इथले बंजारा असतील, छप्परबंद, कैकाडी, टकारी, राजपूत, भामटा, कंजारभाट, रामोशी, मांगारोडी, फासेपारधी, कडबू, वड्ड इत्यादी या जमाती होत्या ज्यांना गुन्हेगार जमाती म्हणून अगोदर घोषित करण्यात आलं होतं. त्या सर्वांना गुन्हेगार जमाती या नावातून शाहू महाराजांनी मुक्त केलं, त्यांना घरे दिली, सोबतच त्यांना नोकरीमध्ये समाविष्ट करून घेतलं, त्यांना उत्तम त्यांच्या कौशल्याचा उपयोग करून त्यांना कुस्तीपटू बनवलं, अनेकांना दरबारामध्ये संरक्षक म्हणून जबाबदारी दिली. म्हणून खऱ्या अर्थानं भटक्या विमुक्तांचे पुढारी
लक्ष्मण माने हे छत्रपती शाहू महाराजांना खरा देव मानतात. ही जी शब्दावली आहे किंवा हे जे काम आहे हे फार महत्त्वाचं आणि प्रभावी काम आहे हे आपल्याला सहजपणे लक्षात येते. शाहू महाराज करत असलेल्या कामाला निश्चितपणे अनेक लोकांनी त्याला विरोध करण्याचं काम केलं हे आपल्याला सहजपणे लक्षात येते. आणि यामध्ये बाळ गंगाधर टिळकांसारखा व्यक्तीसुद्धा केसरीच्या अंकामध्ये महाराजांविषयी लिहिताना लिहितोय की महाराजांचा बुद्धिभ्रम झाला आहे, हे भ्रामक आणि घातक कृत्य आहे. म्हणजे 50% प्रतिनिधित्वाचा काढलेल्या आदेशाला बाळ गंगाधर टिळक हे या प्रकारे विरोध करतात. त्याचबरोबर पुढं जाऊन छत्रपती शाहूंनी ब्राह्मणेतरांना स्वतःच्या हक्क आणि दर्जा वाढावा असे प्रोत्साहन देऊन ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर यामध्ये शत्रुत्वाची भावना निर्माण करण्याचे धोरण बदलले नाही, तर त्यांनी लक्षात ठेवावे की जॅक्सन आणि रँड यांचे भवितव्य त्यांच्या वाट्यास येईल. ही जी भाषा आहे ही फार भयंकर आहे. या संदर्भाला आपल्याला सहजपणे पुरावा सापडतोय की राजश्री शाहू महाराज जीवन व कार्य यांच्यावरती संशोधन करणारे लेखक डॉक्टर जयसिंगराव गायकवाड यांचं हे पुस्तक आहे. आणि यावरती पान क्रमांक 52, 53 आणि 59 आपल्याला याबद्दलचं जे लेखन आहे ते लेखन सहजपणे लक्षात येतंय. महाराजांच्या संदर्भाने आणखीही ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी फार भयंकर आहेत. जसं की 21 मार्च 1908 महाराजांच्या कन्या अक्कासाहेब यांच्या विवाहप्रसंगी जे पाहुणे जमले होते, संस्थानिक जमले होते, अनेक अधिकारी होते, यांच्यावरती दामू जोशी, गणपतराव मोडक यांनी एक सापळा रचला होता आणि सापळा रचून त्यांनी त्या ठिकाणी बॉम्ब टाकण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता, परंतु तो बॉम्ब वेळेत न पोहोचल्यामुळं ही घटना घडली नाही. याचबरोबर फेरिस हे इंग्रज अधिकारी जे वेदोक्त प्रकरणामध्ये शाहू महाराजांसोबत होते, त्यांना मदत करायचे, ते निवृत्त होऊन मायदेशी परत जाताना दामू जोशीने रेल्वेच्या डब्यात त्यांच्यावर गोळ्या झाडल्यात. त्यात सुदैवाने फेरिस वाचले. त्यानंतर 3 महिन्याने रस्त्यात बॉम्बने त्यांना उडून देण्याचा प्रयत्नही फसला. म्हणजे अशा पद्धतीने शाहू महाराजांना प्रचंड त्रास देण्याचं काम हे झालेलं आहे. परंतु या सर्वांना शाहू महाराज हे पुरून उरलेले आहेत. म्हणजेच शाहू महाराजांच्या संदर्भाने आपल्याला ज्या महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी माहीत असणं गरजेचं होतं. याचसोबतच शाहू महाराजांच्या बाबतीमध्ये त्यांच्या चरित्रातून आपण काय घेतलं पाहिजे या संदर्भाने अगदी निश्चितपणे सांगेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराजांची जयंती किंवा जन्मदिन हा सणाप्रमाणे साजरा करा अशा पद्धतीचं आवाहन इथल्या बहुजन समाजाला करतात. त्याचं कारण आहे की शाहू महाराजांनी केलेलं जे काम आहे, शाहू महाराजांनी उभारलेली जी चळवळ आहे किंवा शाहू महाराजांनी इथल्या ओबीसीला, इथल्या SC ST मायनॉरिटीला दिलेला जो आधार आहे तो आधार फार महत्त्वाचा आहे. आणि म्हणून शाहू महाराजांच्या कार्याला आणि कर्तृत्वाला सलाम करत असताना त्यांच्या चरित्रातून आपण काय घेतलं पाहिजे या संदर्भाने आपल्याला सहजपणे जाणवतं की एक मांडलिक राजा असूनही त्यांनी राज्यातील सर्व लोकांना स्वतंत्रता, समता, बंधुता आणि न्याय यावर आधारित व्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी स्वतःच्या हक्काचा, अधिकाराचा उपयोग केला आणि स्वतः सतत कार्यमग्न राहून त्यांनी इथल्या बहुजन समाजाला सतत प्रोत्साहित आणि जागृत करण्यासाठी स्वतःचं आयुष्य झिजवलं. शरीर आजारी असतानाही त्यांनी अनेक महत्त्वाच्या बैठकानिमित्त प्रवास केला. आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा सत्कार करण्यासाठी त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढली होती. त्यांचा सत्कार करताना जरीचा फेटा बांधून त्यांचा सत्कारही केला होता, हेही आपल्याला माहीत आहे. म्हणजे शाहू महाराजांचा जो 1894 ते 1922 हा 28 वर्षाचा जो कार्यकाळ आहे राज्यारोहणानंतरचा, हा फार महत्त्वाचा आहे आणि ज्याला भारताच्या इतिहासामधील लोकराजाचा काळ म्हणून नोंदवला गेला आहे. आधुनिक भारताचे शिल्पकार, क्रांतिकारक महात्मा ज्योतिराव फुले आणि विश्वभूषण डॉक्टर आंबेडकर यांच्या साखळीचा मध्य म्हणजेच आपल्याला शाहू महाराज वाटतात. आणि म्हणून 5 मे 1922 खेतवाडीमध्ये ते आजारी होते, तरीही ते मुंबईला एका बैठकीला आले आणि बैठकीला आल्यानंतर
त्यांनी प्रबोधनकार ठाकरेशी त्यांची मैत्री होती, सख्य होतं. त्यांना ते बोलावून घेतात आणि त्या दिवशी खेतवाडीला चर्चा करतात आणि चर्चा करत असतानाच त्या रात्री चर्चा होता आणि सकाळी 6 मे 1922ला पन्हाळा लॉज, खेतवाडी, मुंबई या ठिकाणी शाहू महाराज अंतिम श्वास घेतात. शाहू महाराजांनी केलेलं जे सर्व कार्य आहे हे आजही आपल्याला पाहायला मिळतं आहे. त्याचे जे रिझल्ट आहेत, त्याची जी फळं आहेत, निश्चितपणे इथल्या बहुजन समाजाला चाखायला मिळालेले आहेत. मी जाणीवपूर्वक विनंती करील की आपण वेगवेगळ्या ठिकाणी प्रवासाच्या निमित्ताने जाता, वेगवेगळ्या धामाला जाता, परंतु आपण निश्चितपणे कोल्हापूर या ठिकाणी असणारं जे शाहू पॅलेस आहे त्या शाहू पॅलेसला भेट द्यावी आणि शाहू महाराजांचं जे अस्मिता आहे त्या अस्मितेच्या संदर्भाने आपण त्या ठिकाणी त्यांचं शौर्य, त्यांचं कार्य पाहण्यासाठी, त्याच्या पाऊलखुणा पाहण्यासाठी निश्चितपणे जावं अशी विनंती करतो. आणि आजच्या जयंतीच्या निमित्ताने आपण सर्वांनी शाहू महाराजांचा विचारांचा जो वारसा आहे तो वारसा पुढं नेण्यासाठी जबाबदार व्यक्ती म्हणून, भक्त न होता अनुयायी म्हणून त्यांचा विचार पुढं नेण्यासाठी आपण पुन्हा एकदा सर्वजण कार्यरत राहूया. आपण सर्वांनी आजच्या प्रसंगी मला शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने ऐकून घेतलं त्याबद्दल निश्चितपणे आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. आपण सर्वजण आपला वेळ, बुद्धी, पैसा ही जी चळवळ आहे या चळवळीला पुढे नेण्यासाठी द्याल अशी आशा आणि विश्वास ठेवतो. थांबतो. धन्यवाद.